आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो जो खूप महत्वाचा असतो, पण अनेकदा आपल्याला गोंधळात टाकतो. हो, आपण बोलतोय किशोरावस्था आणि तरुणावस्थेबद्दल. चला तर मग या गोंधळात टाकणाऱ्या पण तितक्याच नैसर्गिक प्रवासाला आज आपण अगदी सोपं करून समजावून घेऊया. तर ही सगळी गोष्ट सुरू होते एका अगदी साध्या प्रसंगातून, बुजोच्या वाढदिवसाच्या पार्टीमधून. तिथेच या सगळ्या प्रश्नांना सुरुवात झाली. गोष्ट अशी आहे की बुझो आपला 12वा वाढदिवस साजरा करत होता. पार्टी झाली, सगळे मित्रमैत्रिणी घरी गेले आणि मग तो आणि त्याची मैत्रीण पहेली बोलत बसले. तेव्हाच त्यांना त्यांच्या काही मित्रांमध्ये काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. पेहेलीने नोटीस केलं की अरे, बुझोचे काही मित्र एकदमच उंच झाल्यासारखे वाटत होते, म्हणजे जणू काही रात्रीतूनच त्यांची उंची वाढली होती. आणि नुसती उंचीच नाही, तर काहींच्या चेहऱ्यावर मिशांची लो पण दिसायला लागली होती. म्हणजे एकाच वेळी इतके बदल. साहजिकच आहे, ते थोडे गोंधळले. आता हे सगळं बघितल्यावर त्यांच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलं. हे अचानक असं काय होतंय? का होतंय? त्यांना जाणवायला लागलं की अरे, हा कसला विचित्र काळ आहे. आपण ना आता लहान मुलांमध्ये मोडतो, ना मोठ्या माणसांसारखे दिसतो. ही मधली अवस्था खरंच खूप गोंधळात टाकणारी असू शकते. म्हणजे बघा, एकीकडे उत्सुकता होती की पुढे काय होणार, आणि दुसरीकडे गोंधळ की हे सगळं का होतंय, कसं होतंय, असे एक नाही तर अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत होते. आणि मग तो एक प्रश्न जो बहुतेक सगळ्यांनाच पडतो, की हे जे काही शरीरात बदल घडतायत ते थांबणार तरी कधी? याचा शेवट कुठे आहे? चला तर मग या अनुभवाला, या बदलांच्या प्रवासाला विज्ञानाच्या भाषेत नेमकं काय म्हणतात ते समजून घेऊया. तर या टप्प्याला म्हणतात किशोरावस्था किंवा ॲडोलेसन्स. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा तोच काळ आहे जिथे आपलं शरीर बालपणातून बाहेर पडून प्रौढत्वाकडे प्रवास करतं आणि प्रजननासाठी तयार होतं. आणि हा काळ काही छोटा नसतो. साधारणपणे वयाच्या 11व्या वर्षापासून सुरू होतो आणि अगदी 19 वर्षांपर्यंत चालू शकतो. म्हणजे विचार करा, आपल्या आयुष्यातली जवळजवळ 8-9 वर्ष या बदलांमध्ये जातात. आणि म्हणूनच या वयोगटातल्या मुलांना टीनएजर्स असंही म्हणतात. का? कारण इंग्लिशमध्ये 13, 14 असं 19 पर्यंतच्या आकड्यांच्या शेवटी टीन हा शब्द येतो. है की नाही सोपं लक्षात ठेवायला? ठीक आहे, किशोरावस्था म्हणजे एक मोठा काळ, हे तर कळलं. पण या काळात जे शारीरिक बदल होतात त्या मूळ प्रक्रियेला काय म्हणतात? त्या जैविक प्रक्रियेला म्हणतात तरुणावस्था किंवा प्युबरिटी. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. किशोरावस्था हा एक मोठा कालावधी आहे आणि तरुणावस्था म्हणजे त्या काळात होणारे ते खास शारीरिक बदल. सोप्या शब्दात, तरुणावस्था ही किशोरावस्थेचाच एक महत्वाचा भाग आहे. आणि हो, इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही प्रक्रिया मुलामुलींमध्ये एकाच वेळी सुरू होत नाही. साधारणपणे मुलींमध्ये ही सुरुवात मुलांपेक्षा 1-2 वर्ष आधी होते. तर मग ह्या सगळ्यावरून काय लक्षात ठेवायचं? पहिलं म्हणजे हा काळ प्रत्येकासाठी थोडा वेगळा असतो. म्हणजे वेळ आणि वेग व्यक्तीनुसार बदलू शकतो. दुसरं म्हणजे वाढीचा वेग अचानक वाढतो. आणि तिसरं, तरुणावस्था संपते तेव्हा शरीर पूर्णपणे परिपक्व झालेलं असतं. तर बुझोच्या पार्टीतल्या त्या छोट्याशा निरीक्षणापासून सुरू झालेला आपला हा प्रवास आपल्याला कुठे घेऊन आलाय? या सगळ्याचा नेमका अर्थ काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि ही सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे वाढ होणं ही एक पूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. यात घाबरण्यासारखं किंवा काहीतरी विचित्र घडतंय असं वाटून घेण्यासारखं काहीही नाही. हे आपल्या सगळ्यांसोबत घडतं. आणि जाता जाता एक विचार, जर हा बदलांचा प्रवास इतका नैसर्गिक आणि सगळ्यांच्याच बाबतीत घडणार आहे, मग तरीही प्रत्येकासाठी त्याचा अनुभव इतका वेगळा, इतका खास का असतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?